नागपूरच्या ऐतिहासिक अंबाझरी तलावात झपाट्यानं वाढणाऱ्या जलपर्णी आणि वाढत्या जलप्रदूषणामुळे मनपा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. महापौर नीता ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी अंबाझरी तलावाची पाहणी करत अधिकाऱ्यांना स्वच्छता मोहीम वेगानं राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूरच्या ऐतिहासिक अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीमुळे मनपा प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी महापौर नीता ठाकरे यांनी उपमहापौर लीला हाथीभेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी बखरे आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटणकर यांच्या उपस्थितीत तलावाच्या परिसराची पाहणी केली. यावेळी महापौरांनी अधिकाऱ्यांना जलपर्णी हटवण्याचं काम अधिक वेगानं करण्याचे निर्देश दिले. तसंच अतिरिक्त यंत्रसामुग्री तैनात करून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करावा असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. सध्या तलावातील 7 ते 8 एकर क्षेत्रातील जलपर्णी हटवण्यात आली असून उर्वरित भागात काम वेगानं सुरू आहे. यासाठी 4 पोकलेन मशीन, 1 JCB आणि 3 टप्पर कार्यरत आहेत. मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटणकर यांनी पोकलेन मशीनची संख्या वाढवून 6 करण्याचे निर्देश दिले. तसंच काढण्यात येणारी जलपर्णी तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सांगितलं. यावेळी वाडीनगर परिषदेकडील सिवरेज ट्रीटमेंट प्लांट यावर्षी पूर्ण होणार असल्याची माहितीही देण्यात आली. त्यामुळे शुद्ध केलेलं पाणीच अंबाझरी तलावात सोडलं जाणार आहे. तसंच जलपर्णी हटवण्यासाठी मोठे यंत्रही लवकरच आणले जाणार असून तलावात येणारं दूषित पाणी रोखण्यासाठी तात्पुरता मातीचा बांध उभारण्यात आला आहे.